नागपूरमध्ये काल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा एक वेगळाच संगम पाहायला मिळाला। विदर्भातील शिक्षक, विद्यार्थी, तज्ञ आणि धोरणकर्ते एकत्र आले होते, एका नव्या युगाची, शैक्षणिक युगाची सुरुवात साक्षीने पाहण्यासाठी। ही संधी होती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय कौशल शिक्षण आणि AI परिषद। या परिषदेत येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांवर चर्चा झाली, विशेषतः व्यावसायिक शिक्षण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी अंमलबजावणीवर। इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत व्यावसायिक शिक्षण अनिवार्य करण्याच्या पार्श्वभूमीवर या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं। आयोजक लेंड हँड इंडिया यांनी स्पष्ट केलं की शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या तिन्ही क्षेत्रांचा एकत्र आणून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणं हा मुख्य उद्देश आहे। परिषदेत एक वेगळाच दृष्टिकोन दिसून आला। विद्यार्थ्यांच्या कल्पनेचं दर्शन घडवणारे AI आधारित प्रकल्प, नवकल्पनांची सजलेले अटल टँकलिंग लॅब्स आणि फिरत्या प्रयोगशाळा म्हणून ओळखले जाणारे स्किल्स अँड व्हील्स मॉडेल। प्रत्येक स्टॉलवर भविष्याची झलक दिसत होती। विद्यार्थ्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती, तर शिक्षकांच्या चर्चेमध्ये नव्या अध्ययन पद्धतीची दिशा। ही परिषद केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ती बदलाची नांदी होती। आता प्रश्न एकच, या उपक्रमामध्ये शिक्षक अधिक कौशल्य आधारित असतील आणि तंत्रज्ञान श्रेयी असतील का? पण एक गोष्ट निश्चित आहे, नागपूरमधून सुरू झालेली ही चळवळ लवकरच संपूर्ण देशभर पोहोचणार आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।